बदलापूर येथे चिमुकल्या मुलीसोबत आणि कलकत्ता येथे झालेल्या महिला अत्याचार घटनेचा निषेध करण्यासाठी आणि ही प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे निदर्शने आंदोलन करून निषेध व्यक्त करून तहसीलदार दिनेश पारगे यांना निवेदन दिले। जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांनी निवेदन स्वीकार। सोलापूर शहर महिला काँग्रेसने या निवेदनाद्वारे अशी मागणी केली की बदलापूरमधील एका प्रतिष्ठित शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली। त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये शिकत असलेल्या एका महिला डॉक्टरवर काही नराधमांनी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली। केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या निष्क्रियतेमुळे देशात आणि महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत। बलात्कार करून हत्या केल्या जात आहे। देश आणि महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न वेशीवर टांगला आहे। त्यामुळे केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विरुद्ध जनतेत रोष निर्माण होऊन ते रस्त्यावर उतरत आहेत। देशात आणि राज्यात जर बहिणी सुरक्षितच नाहीत पण आता 3-4 वर्षाच्या लेकी सुद्धा सुरक्षित नाहीत हे आज सिद्ध झालेले दिसत आहे। अशा प्रकारच्या महिला अत्याचाराच्या घटना वारंवार होत असून पोलीस आणि सरकारची भीती गुन्हेगारांमध्ये राहिलेली नाही। म्हणून बदलापूर येथे चिमुकल्या मुलींसोबत आणि कलकत्ता येथे झालेला प्रकार घृणास्पद निंदनीय आहे। सदर प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी। महायुती सरकार महिलांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही। निष्क्रिय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, शिक्षण मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निषेध आंदोलनात माजी महिला अध्यक्ष ॲडव्होकेट करीमुनिसा बागवान, हेमाताई चिंचोळकर, माजी नगरसेविका भारती इप्पलपल्ली, आशा मेहत्रे, शोभा बोबे, संध्या काळे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, चंदा काळे, रेखा बिनेकर, अरुणा बेंजरदे, रुकैया बानू बिराजदार, सुनीता शेरखाने, लता सोनकांबळे, सलीमा शेख, मुमताज शेख, रोहिणी धोत्रे, आशा गायकवाड, जाहिदा नदाफ, विजयलक्ष्मी झाकणे, पुष्पा तुळसे यांच्यासह बहुसंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होते। त्या चिमुकल्यांवर अत्याचार झाला आहे त्या नराधमाला रस्त्यावर फाशी दिली पाहिजे। त्याशिवाय ही जनता म्हणजे सगळे रस्त्यावर उतरली तरच हे सुधारणार आहे। कारण राजकारणी माणसांनी रस्त्यावर उतरून काही नाहीये, जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे तरच महिलांना काहीतरी न्याय मिळणार आहे। सरकार म्हणतंय बेटी पढाओ बेटी बचाओ, पण सरकारचं काम हे वेगळं चालू आहे। बेटीला जर पढवलं आणि मोठं केलं तर आता तुम्हाला माहित आहे कलकत्त्यामध्ये डॉक्टरवर जो अत्याचार झाला, तिला शिकवून मोठा आई बापांनी केलं होतं पण तिच्यावरही अत्याचार झालेला आहे। आणि परवा बदलापूरमध्ये जी घटना घडली ती 12-13 तारखेला घडलेली आहे, तरी पोलीस खात्याने किंवा प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही। तर त्यांचा मी या ठिकाणी निषेध करते। आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब, गृहमंत्री फडणवीस आणि शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या ह्या लहान चिमुरड्यावर जो अन्याय अत्याचार झालाय त्याच्याबद्दल आम्ही इथं निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेला आहे। तर यांना रस्त्यावर फाशी झाली पाहिजे, त्याशिवाय ही लोक नराधम सुधारणार नाही एवढंच या ठिकाणी सांगते आणि निषेध व्यक्त करते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।